तर बघा, लाडक्या बहिणींना मे महिन्यापर्यंतचा हप्ता मिळालेला आहे, पण आता लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत जून महिन्याच्या हप्त्याची, की जून महिन्याचा जो हप्ता आहे तो केव्हा मिळणार आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेणार आहोत की लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता केव्हा मिळणार आहे। आणि त्याचबरोबर राज्य सरकारने एक घोषणा केली होती मागे की लाडक्या बहिणींना 40,000 रुपयापर्यंतचे जे कर्ज आहे लाडक्या बहिणींना मिळणार आहे, तर ते केव्हा मिळणार आहे, तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत। लाडकी बहीण योजना सुरू होऊन आता 1 वर्ष पूर्ण होईल। लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता केव्हा येणार असे सर्वजण विचारत आहेत, परंतु अजूनही याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही। त्यामुळे महिला वर्ग जे आहेत ते खूप चिंतेमध्ये आहेत। दरम्यान पुढच्या 8 दिवसामध्ये या लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत महिलांच्या खात्यावरती जमा होऊ शकतात। जून महिना संपायला अवघे 5-6 दिवसच बाकी आहेत। या दिवसांमध्ये कधीही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात। माझ्या मताने पुढच्या आठवड्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींना पुढच्या आठवड्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात। दरम्यान याचसोबत लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता लाभार्थी महिलांसाठी आणखी एक योजना सुरू करण्यात येणार आहे। मध्यंतरी एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबांनी सांगितले होते की सरकार लवकरच लाडक्या बहिणींसाठी एक नवीन योजना सुरू करणार आहे। ती योजना म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 40,000 रुपयापर्यंतचं कर्ज बँकेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यामधून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करतील। याबाबत विविध बँकांशी बोलणं चालू असल्याचं त्यांनी असं सांगितलेलं आहे। लाडकी बहीण योजनेत जे महिलाला पात्र आहेत त्यांनी संबंधित बँकेमध्ये जाऊन अर्ज करावेत, पण हा अर्ज करण्याअगोदर लोनसाठी अर्ज करताना त्या महिलेला कोणता व्यवसाय सुरू करायचा आहे त्या संबंधीमध्ये त्या बँकेमध्ये माहिती द्यावी लागणार आहे अर्ज करता वेळेस। लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये मिळतात महिन्याचे, त्यातूनच हे लोनचे हप्ते भरले जाणार आहेत, जेणेकरून महिलांवर अतिरिक्त पैशांचा भार पडणार नाही। माझ्या तरी मताने की महिन्यातून 500 रुपये काढतील आणि 1000 रुपये तुम्हाला ट्रान्सफर करतील। म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे 1500 रुपये तुम्हाला महिन्याला मिळतात त्यातून तुम्ही समजा लोन उचललं 40,000चं, तर तुम्हाला तिथून 1500 पैकी 500 रुपये बँके काटेल, म्हणजे जे तुम्ही लोन उचललं त्यासाठी बँक काटेल आणि 1000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येतील। म्हणजे असं दर महिन्याला 40,000 रुपये फेड होतपर्यंत ते तुमच्या म्हणजे ते तुमच्या लाडकी बहिणीच्या हप्त्यामधून 500 रुपये कट करण्यात येणार आहे। तर या लोनसाठी कोणकोणते महिला पात्र आहेत तुम्हाला तर माहीतच आहे की महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी, महिलांचे वय 21 ते 65 दरम्यान असावे, महिला कुटुंबाचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असावे, महिलांकडे कोणत्याही प्रकारचे 4 चाकी वाहन नसावे, महिला कुटुंबातील कोणतेही सदस्य जे आहे ते सरकारी नोकरीवरती नसावे आणि लाभार्थी महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावा। तर म्हणजे जे लाडकी बहीण योजना म्हणजे ज्या महिला पात्र आहेत, ज्यांना पैसे मिळत आहेत महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे, त्या सर्व महिला या योजनेमध्ये या लोन जे आहे 40,000 रुपयाचं ते उचलू शकतात। तर याचबरोबर म्हणजे जो जूनचा हप्ता आहे त्याचबरोबर तुम्हाला लोन पण मिळू शकते पुढच्या महिन्यापासून, म्हणजे हे लागू होऊ शकते। या आता जो जूनचा हप्ता वितरित होईल जुलै महिन्यामध्ये, जुलै महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये वितरित होऊ शकतो असं मी सांगत आहे, ठीक आहे। तर त्याच्याबरोबर तुम्हाला लोनसाठी पण अर्ज करू शकतात, पण लोनसाठी अर्ज करताना तुम्हाला व्यवसाय करायचा आहे त्यासंबंधी तुम्हाला माहिती तेथे द्यावी लागणार आहे, ठीक आहे। तर समजली मंडळी माहिती? तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय भारत।